सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. अतिशय महत्त्वाचा विषय आहे की 2022-23 ची पोलीस भरती, ज्याच्यामध्ये मुंबई सीपीचं जे काही जॉईनिंग चालू आहे त्या पद्धतीनं आणि पुणे कारागृहचं मेडिकल असेल, त्याचप्रमाणे डीव्ही असेल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी. सो ह्या गोष्टी फक्त पेंडिंग आहेत आणि सगळ्यात जास्त जागा इथं असल्यामुळं या जिल्ह्यांबद्दल जे काही संभ्रम अवस्था तयार झाली की सर वेटिंग उचलतील का किंवा जागावाढ होतील का किंवा याचे रूल्स रेग्युलेशन काय आहेत किंवा वेटिंग उचलण्याचं किंवा वेटिंगची लिस्ट हे कितीपर्यंत कालावधीपर्यंत मर्यादित असते किंवा अपवादात्मक परिस्थितीमध्ये ती वाढू शकते का, त्याचं पिरियड वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. आणि जर हे वेटिंग जास्त फास्ट मध्ये उचलायचे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, जे की निवड झालेले विद्यार्थी आहेत. आता जवळजवळ आपल्याकडंच 250 ते 300 विद्यार्थी हे सीपी मुंबईचे जे आहेत ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस आणि युट्यूब टेलिग्रामच्या माध्यमातून आपण एकत्र केलेले 700 मुलं आपण एकत्र केले होते. ह्या सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतोय किंवा एक विनंती करतोय, कारण की तुमच्यासारखीच काही विद्यार्थी आहेत जे 1-2 मार्कांनी वेटिंगला आहेत, जी गरीब घराण्यातले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम असेल आपली. सो काय करावं लागेल, कशा पद्धतीने करावं लागेल किंवा जे काही गोष्टी आहेत ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघणार आहोत. सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनलवर नवीन असाल तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. सो महाराष्ट्र पोलीस भरती 2022-23 मधील जी की मुंबई पोलीस आणि पुणे कारागृहचा जो विषय आहे, तर ह्या गोष्टींमध्ये अतिशय महत्वाचं म्हणजे मेडिकल प्लस जॉईनिंग सुरू झालेलं आहे. आणि तिकडे जर बघायला गेलं तर जवळजवळ आज सकाळी काल सकाळी एक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत दिलेली होती की 9 ट्रेनिंग सेंटर 9 जूनला खाली होणारा दीक्षांत समारंभ फिक्स झालेला आहे. त्यांचे जे प्रमुख अतिथी आहेत त्यांची सुद्धा नियुक्ती झालेली आहे. त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी ह्या 9 तारखेला होऊन जातील आणि मग काही दिवसांमध्ये जे काही शेड्यूल असेल ते परत एकदा तयारी होतील. प्रिन्सिपल, प्राचार्य हे ते वगैरे सगळ्यांची परत नियुक्ती होईल आणि नवीन शेड्यूल जे आहे ते सुरुवात होणार आहे. सो अशा पद्धतीनं मुंबईची लिस्ट आहे ते फास्ट लागत आहे. त्याच्यामध्ये चालक असेल आणि कॉन्स्टेबल असेल, कारागृहाची लागायची अजून, त्यामुळं हळूहळू ते आपण लागतील, त्याच्यावरती आपण नंतर बोलूयात. पहिली गोष्ट खूप महत्वाची, आपण 2 गोष्टी क्लिअर करूयात की मुंबईचे उर्वरित जे जॉईनिंग आहे मेडिकल आहे ते कधी होतील, कशा पद्धतीने होतील. तर लक्षात ठेवा, मी सांगितलं याच्या आधी 1-2 दिवसांनी 200, 300, 200, 300 अशा पद्धतीने विद्यार्थी बोलवत आहेत मेडिकलला. सो ह्या मुलांचं मेडिकल व्हायला 1-1.5 दिवस जातो. सो अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने विद्यार्थी बोलवत आहेत, लक्षात ठेवायचं. पुण्याचा विषय क्लिअर करूयात की पुण्याचा जो विषय आहे ते 26 ते 30 तारखेदरम्यान त्यांची लिस्ट लागेल. पुढच्या जे काही प्रक्रिया आहे त्यासाठी लक्षात ठेवायचं. जो 26 ते 30 तारखेपर्यंत पुण्याची जी कारागृहाची लिस्ट आहे ती लागून जाईल. दुसरी गोष्ट खूप महत्वाची, अजूनही काही शंका होती मुलांची की सर माझं आधी व्हेरिफिकेशन झाले, पोलीस व्हेरिफिकेशन, आणि अजून माझ्या लिस्टला नाव आलेलं नाही, असं झालंय तसं झालंय. लक्षात ठेवा, महाराष्ट्र पोलीस भरतीतली जवळजवळ 50% किंवा 40% विद्यार्थी ही मुंबईला असतात. त्यामुळं पूर्ण जिल्ह्यातली, पूर्ण तालुक्यातली 1-2, 1-2, 4, 4, 5, 10, 15 काय असलेली संख्या अशा पद्धतीने हे पोलीस व्हेरिफिकेशन होत असते. त्यामुळं असा विषय नाही की फक्त एका जिल्ह्यातली मुलं तिथं फॉर्म भरतात, पूर्ण महाराष्ट्रातील मुलं फॉर्म भरतात. त्यामुळं ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला वेळ लागतोय. ह्या जशा लिस्ट येतील त्या पद्धतीने ह्या लिस्ट प्रिपेअर होतात. त्या पद्धतीनं घटक वाईज ह्या लिस्ट शॉर्टलिस्ट होतात आणि मग त्यांची लिस्ट तयार केली जाते, मग टायपिंग केलं जाते आणि मग लिस्ट प्रॉपर तयार करून जे प्रमुख असतात, भरती प्रमुख, त्यांचे साईन वगैरे घेऊन मगच ह्या लिस्ट पुढं तुम्हाला जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती प्रसिद्ध केल्या जातात. त्यामुळे ह्या गोष्टीला वेळ लागतो, लक्षात ठेवा. म्हणून म्हणतोय की प्रत्येक लिस्ट ही 2-2 दिवसाच्या पिरियडमध्ये लागणार आहे. तुम्ही टेन्शन काय घ्यायची गरज नाहीये. त्यामुळं माझा मित्र आहे, माझ्याच गावातला आहे, माझ्या नंतर कमी मार्क आहेत, माझ्या नंतर व्हेरिफिकेशन झालंय आणि त्याचं नाव आलंय, माझं नाव यायला नाही वगैरे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पहिला बंद करा. कारण की 100% तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचं सुद्धा जे काही जॉईनिंग आणि मेडिकल असेल ते लवकर लवकर येऊन जाणार, याची नोंद घ्यायची. फक्त याच्यामध्ये पुढं मागं वगैरे ह्या गोष्टी नसतात. एकदम क्लिअर केलं पुणे कारागृहाचा विषय आणि मुंबईचा विषय. आता सगळ्यात महत्वाचा विषय जो मगापासून स्टार्टला मी बोललेलो होतो की वेटिंग उचलली जाणार का वगैरे वगैरे वगैरे. लक्षात घ्या, आता 4 घटक खूप महत्वाचे, फक्त मुंबईवरती बोलूयात, नंतर पुण्यावरती बोलूयात आणि बाकी सगळं ओव्हरऑल अजून पुढे आहे. तर मुंबईचे 4 घटक, त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल, चालक असेल, बॅट्समन असेल आणि कारागृह म्हणजे प्रिझन असेल. अशा पद्धतीनं एकच मुलगा जे 2-2, 3-3, 4-4 पोस्टला क्वालिफाय झालाय, हा मुलगा जोपर्यंत किंवा ही मुलगी जोपर्यंत एक पोस्ट घेत नाही आणि बाकीच्या 2 पोस्टला रिझाईन देत नाही, तोपर्यंत पुढच्या प्रोसेस ह्याला वेळ व्हायला वेळ लागणार, हे मात्र नक्कीच. त्यामुळं जे विद्यार्थी 2-2, 3-3 पोस्टला क्वालिफाय आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच वेळी सूचना दिलेल्या आहेत. ज्यावेळी त्यांचं डॉक्युमेंट वगैरे सगळं झालेलं होतं त्याच वेळी सूचना दिलेल्या होत्या की तुम्ही कोणती पोस्ट घेणार आहे, काय घेणार आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. त्यामुळं हे जोपर्यंत विद्यार्थी एक पोस्ट चूज करत नाही तोपर्यंत बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळं त्या पेंडिंग राहिलेल्या आहेत आणि वेटिंगला मात्र ह्या गोष्टींमुळे वेळ लागत आहे, लक्षात ठेवायचं. आणि ह्याच्या पाठीमागच्या ज्या भरती आहेत त्याचा इतिहास तुम्हाला मी वारंवार सांगतोय की
एक वेळ सिलेक्शन लिस्टमध्ये या किंवा भरतीमधनं बाहेर पडा, पण मध्ये अटकू नका, कारण की ह्या प्रोसेसला खूप वेळ लागतो, लक्षात ठेवायचं. सो वेटिंग पहिली लिस्ट ही जून महिन्याच्या नंतर म्हणजे 15 तारखेनंतर किंवा त्याच्या पण पुढे जाईल किंवा जून महिन्याच्या एंडिंगला पण जाईल आणि तिथनं मग हळूहळू एकदम वेळखाऊ प्रोसेस चालू होते, एकदम वेळखाऊ. तुम्ही जर बघितला तर लास्ट टाइम जी वेटिंग मधली उचललेली 2021च्या पोलीस भरतीतली आहे ती जवळजवळ 3 ते 4 महिने झालं सीपी मुंबईच्या मुख्यालयात पडून आहेत पोरं, लक्षात ठेवा. अजून त्यांना ट्रेनिंगला वगैरे न्यायला नाही, पण तिथंच आहेत ती अक्षरशः वैतागून गेलेत. सर ट्रेनिंग नाही तर मजा नाही. सगळेच कॉन्टॅक्टमध्ये आहेत, कारण आपलेही विद्यार्थी त्याच्यामध्ये आहेत, एक्समॅन आहेत, स्पोर्ट्स पर्सन आहेत आणि रेग्युलर मुलं मुली सुद्धा आहेत. सर कधी नेणार कधी नेणार कधी नेणार, तर त्यांचा सुद्धा दिवस आलाय की 9 तारखेनंतर ट्रेनिंग सेंटर खाली झाल्यानंतर एक रिशेड्यूल तयार होईल आणि त्या रिशेड्यूलनुसार तुम्हाला बोलवलं जाईल, तुम्हाला घेऊन गेलं जाईल, लक्षात ठेवायचं. हे झाला वेटिंगचा विषय की जोपर्यंत एक एक विद्यार्थी किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी किंवा डॉक्युमेंट मधून बाहेर पडलेल्या मुलांची लिस्ट वगैरे बाकी सगळ्या गोष्टी आहेत की जोपर्यंत ऑफिशियल बाहेर येत नाही तोपर्यंत वेटिंग वाल्यांना संधी भेटणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. अजून एक विषय याच्यामध्ये क्लिअर करतोय की सर जास्त मार्काने वेटिंगला, मी खूप साऱ्या मार्काने वेटिंगला आणि मी खूप चिव का. एक लक्षात ठेवायचं, वेटिंग म्हणजे पुढची भरती येऊपर्यंत वेटिंग उचललं जाते. उदाहरण पाठीमागचं सांगितलं, जसं मगाशी सांगितलं तुम्हाला की 21च्या बॅचचे अजून उचलत होते, भरती संपत आली तरी सुद्धा उचलत होते. सो अशा पद्धतीनं त्याच्यावरती 1% विश्वास ठेवा, पण 99% परत एकदा जे नवीन पोलीस भरती येणार आहे त्या पोलीस भरती तुम्हाला तयारी करायलाच पाहिजे, ऑप्शनच नाही, लक्षात ठेवायचं. त्यामुळे वेटिंगवरती भरोसा न ठेवता तुम्हाला तुमची तयारी चालू करावीच लागेल, लक्षात ठेवा. जे मॅक्झिमम मार्कांनी जास्त नंबरने वेटिंगला आहे अशा विद्यार्थ्यांना मुला मुलींना आपण आत्ताच सूचना करतोय की काय पण करा, ते फाटके शूज वगैरे राहिलेले होते ते सगळे घालून परत एकदा वर्कआउटला जावंच लागेल तुम्हाला, लक्षात ठेवायचं. हा झाला वेटिंगचा विषय मुंबईचा. पुण्यात सुद्धा विषय आहे की सर पुण्याला कधी वेटिंग उचललं, अरे अजून त्यांची पुढची प्रोसेस व्हायची आहे. सेम याच पद्धतीने त्याला सुद्धा वेळ लागणार, लक्षात ठेवायचं. सो पुण्याचं जे आहे वेटिंगचा विषय, त्यांचा अजून रेग्युलर जे प्रोसेस आहे ती पूर्ण झालेली नाहीये, फक्त फायनल लिस्ट लागलेली आहे. बाकी याच्या पुढे काही प्रोसेस झाली नाही, जसे ते स्टॉप आहे, लक्षात ठेवा. तर पुण्यात सुद्धा अशाच पद्धतीनं पुढे पॉज आहे, ते काही दिवसांमध्ये सुरू होईल. पण हे सुद्धा 15 जून नंतरच सगळ्या गोष्टी व्हायला लागतील, कारण पहिला जे फ्रेश निवड यादीमध्ये आलेले विद्यार्थी आहेत मेरिट यादीमध्ये त्यांच्या प्रोसेस आहेत, मेडिकल त्याचप्रमाणे डॉक्युमेंट असेल किंवा जॉईनिंग असेल किंवा बाकी सगळ्याच गोष्टी आहेत, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वेटिंग उचलली जाणार नाही, लक्षात ठेवायचं. आता हे झालं वेटिंगचा विषय. सर कसं आणि काय 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 या जागा जोपर्यंत खाली होत नाही, 2-3 पॉसिबिलिटी सांगितल्या, तोपर्यंत वेटिंग उचलली जाणार नाहीये. सगळ्यात मोठा विषय अजून सुद्धा, मग सर वेटिंग लिस्टच्या पिरियड किती दिवसांचा असतो किंवा कधीपर्यंत वेटिंग लिस्ट उचलली जाते. तो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचं की 1 वर्षाच्या पिरियडपर्यंत जेव्हापासून प्रतीक्षा यादी लागली जाते तेव्हापासूनच्या 1 वर्षाच्या पिरियडमध्ये ही वेटिंग लिस्ट उचलली जाते. अपवादात्मक परिस्थितीमध्ये, जसे की तलाठीचा विषय आता मागच्या वेळी डेट त्यांना वाढवून दिलेले आहे, जे वेटिंगचा वगैरे विषय असेल त्याच पद्धतीनं अपवादात्मक परिस्थितीमध्ये ही जी लिस्टचे पिरियड असतो, डेट्स असतात ते वाढवता येतात. जसे की जुन्या भरत्या 2017, 18 वगैरे 20 वगैरे अशा पद्धतीने ज्या भरत्या झाल्यात पाठीमागं, 17ची मुलं सुद्धा 19ला बोललेली होती, 18ची मुलं 20ला बोललेली, म्हणजे 2-2 वर्षांनी सुद्धा बोलण्यात आलेली होती. त्यामुळे वेटिंग लिस्टच्या बाबतीत कोणीही टेन्शन घेऊ नका. पण जे लांब मार्काने जास्त मार्काने वेटिंगला आहेत त्याने अजिबात होप्स ठेवू नका. त्याच्यावरती तुम्हाला वर्कआउट हा करावा लागेल, प्रॅक्टिस करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. फक्त ज्या पाठीमागच्या चुका होत्या त्या परत रिपीटेड होता कामा नये, हे मात्र नक्कीच. आता वेटिंगवरती सांगितलं ते किती दिवसाचा पिरियड असतो, अपवादात्मक परिस्थितीमध्ये वाढवता येते का, पाठीमागचा इतिहास पण सांगितला. हा झाला विषय त्या पद्धतीने. आता सगळ्यात महत्वाचा विषय की पुणे कारागृह असेल किंवा इकडे मुंबई पोलीस असेल, जागावाढीचा विषय जो दरवर्षी पोलीस भरतीचा एक गाजलेला विषय असतो, जागावाढचा विषय, की जागावाढ होणार का, जागावाढ होणार का. सगळ्यात गाजलेला विषय होता तो म्हणजे 2021च्या पोलीस भरतीमध्ये, कारण की त्यावेळी 8,000 मुलांचं नेतृत्व मी केलेलं होतं महाराष्ट्रामध्ये. जवळजवळ 7 ते 8 महिने आपण ह्या महाराष्ट्रातल्या विविध ऍडिशनल सीपी असतील, भरती प्रमुख असतील, जारंगे पाटील असतील, शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, श्रीकांत शिंदे असतील, एकनाथ शिंदे असतील, फडणवीस साहेब असतील किंवा जे काही असतील त्या सगळ्यांच्या बरोबर बैठका करून त्या मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही घेऊन हिंडत होतो आणि त्यांना न्याय घेऊन देण्याचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून केलेला होता. रात्री 11, 12, 1-1 वाजता बाहेर पडून मुंबई असतील, पुणे असेल किंवा इतर ठिकाणी ज्या बैठका झाल्या त्याला अटेंड करण्याचा प्रयत्न करून त्या मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण माझ्या माध्यमातून केला होता. त्यामुळं हा जो विषय आहे जागावाढीचा विषय, त्या जागावाढीचा विषय हा ह्या पोलीस भरतीला अजिबात होणार नाहीये. त्यामुळे वेटिंगला असलेल्या मुलांना काही जण सांगतात की जागा वाढतात नंतर उचलल्या जातात, काय पण वगैरे त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. अजिबात ह्या 2022-23च्या पोलीस भरतीमध्ये अशी कोणतीही कंडिशन नाहीये की जागा वाढ केली जाईल, समोर काय म्हणतोय. त्यामुळे त्याच्यावरती विश्वास न ठेवता जर तुम्ही लांब जास्त मार्काने वेटिंगला असाल तर एक गुरु म्हणून तुम्हाला एक मी वे सांगतोय की तुम्हाला काही पण करून इतर लोकांवरती विश्वास न ठेवता काही पण करून तुम्हाला जी पुढची पोलीस भरती आहे त्याच्यावरती तुम्हाला तयारी करावीच लागेल.
तो खूप महत्त्वाचा विषय होता, की जे काही वेटिंग लिस्ट असेल किंवा प्रतीक्षा यादी असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या तुमच्यापर्यंत आता मी मार्गदर्शन केलेलं आहे. सो अशा पद्धतीने अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची, की मग सर मग वेटिंग लिस्ट फास्ट लागायची असेल तर काय करायला पाहिजे किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तर जे विद्यार्थी इतर ठिकाणी सिलेक्शन झालेले आहेत, जसे की एम-पी-एस-सी असेल, बी-एम-सी असेल, की डब्ल्यू-सी-डी असेल किंवा डब्ल्यू-आर-डी असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी, तर तिथं ज्यांचं सिलेक्शन झालेलं असेल, तर तुम्ही तिथं तुम्हाला डी करायचं आहे. आजही मला काही मुला-मुलींचे मेसेज आलेत, की सर माझं बी-एम-सीला कार्यकारी सहाय्यक या पदावरती निवड झाली आणि मग मी इकडे पण डी केलाय, तिकडे पण डी केलाय, तिकडे जून महिन्यामध्ये बोलणार आहे, तिथं आता बोललेलं आहे 28 तारखेला. तर मग 28 तारखेला जाऊ का मी सर? मग 28 तारखेला तू जर गेलीस तिथं, तर तुला लक्षात ठेव 11 जूनला तू परत तिथून रिझाईन देऊन परत तिकडे येणार आहेस. म्हणजे कंडिशन क्रिटिकल करून घेणार तुम्ही आणि स्वतःला त्रास करून घेणार, लक्षात ठेवायचं. समोर काय म्हणतोय, तुम्ही एक पोस्ट कोणती तर चूज करा आणि तिथे तुम्हाला जावं लागेल. सो अतिशय महत्त्वाचा विषय अशा पद्धतीनं ज्यांचं 2-3 पोस्ट सिलेक्शन झाले, त्यांनी एक पोस्ट घ्या, बाकी सगळ्या रिकाम्या ठेवा. कारण तुम्ही 3-3 पोस्ट घेऊन वर्दी 3-3 घालू शकत नाही, 3-3 डिटो करू शकत नाही, 3-3 पेमेंट मिळवू शकत नाही, 3-3 गोष्टी तुम्ही करू शकत नाही. सो अशा पद्धतीनं विनंती करतोय आपल्या ह्या YouTube चॅनलच्या माध्यमातून सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना, ज्यांनी वर्दी मिळवले त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय, की तुमच्यासारखाच एक मुलगा, तुमच्यासारखीच एक मुलगी, जी यशापर्यंत आली आणि एका पायरीवरती स्टॉप झालेली आहे आणि ती पायरी ही तुमच्या नावाची असेल आयुष्यात, त्या मुलग्याच्या आयुष्यामध्ये किंवा त्या मुलगीच्या आयुष्यामध्ये. ती एक पायरीचं आयुष्य तुम्ही ते कायम लक्षात ठेवाल, की ह्या मुलग्यामुळं मला आज चान्स भेटला किंवा ह्या मुलगीमुळं मला चान्स भेटला. सो अशा पद्धतीनं एक ह्या YouTube चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करतोय, की तुम्हाला तर मी गाईडन्स केलेलाच आहे पहिल्या दिवसापासून. अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये कोणत्याही अपेक्षांचा विचार न करता तुमच्यापर्यंत आपण पहिल्या दिवसापासून ते शेवट दिवसापर्यंत 22-23 पोलीस भरती असू दे, 21ची असून किंवा त्याच्या आधीची असेल. अशा पद्धतीनं एक विनंती करतोय एक गुरु म्हणून, की तुम्हाला तुमची एक पोस्ट घ्या जी तुम्हाला पाहिजे. ती कॉन्स्टेबल असेल तर कॉन्स्टेबल घ्या. चालक आणि कारागृह वगैरे असेल तर तुम्हाला तिथं जाऊ नका. म्हणजे लवकर पुढच्या लिस्ट लागतील आणि लवकर खालची मुलं वरती येतील. जर आपण त्या जागा वाढवून ठेवल्या, तुम्ही जर असा विचार केला की काय होणार आहे वगैरे, तर जागा जर तुम्ही अडवून ठेवला तर त्या प्रोसेसला वेळ लागतोय. तर वेळ लागली की मग त्यांचं डॉक्युमेंट लेट होणार, त्यांचं मेडिकल लेट होणार, त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन लेट होणार, त्यांना जॉईनिंग लेट होणार, त्यांचं ट्रेनिंग लेट होणार, बाकी सगळ्याच गोष्टी आणि ऑफिशियल डिपार्टमेंटला यायला वेळ होणार. जर 6-7 गोष्टी आहेत, ह्याच्यामध्ये 1-1 वर्ष त्यांचा वेळ जाईल. ना ते पोलीस भरती करू शकते, ना इकडे विश्वास ठेवू शकते. सो अशी द्विधा अवस्था त्याची तयार होते. त्यामुळे विनंती करतोय, की मास्टर विश्वासचं सांगतात तर आपल्याला करावं लागेल. या महाराष्ट्रातील आदरणीय सर्व विद्यार्थी रिस्पेक्टेड ज्यांनी वर्दी मिळवलंय, 2-2, 3-3 आपलेच 72-73 मुलं आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती केली. आता सुद्धा करतोय, की तुम्ही एक पोस्ट घ्या आणि बाकी सगळ्या पोस्टला तुम्ही जाऊच नका. म्हणजे ऑटोमॅटिकली ती जागा खालच्या वेटिंगमधून वर घेतली जातील आणि या महाराष्ट्रातील जे गोरगरीब मुलं आहेत, त्यांना ह्या जागेवरती त्यांना वर्दीचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार, लक्षात ठेवायचं. तो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन या YouTube चॅनलच्या माध्यमातून आज तागत करत आलोय, ह्याच्या पुढेही करत राहील. सो हे जर प्रयत्न तुम्हाला आवडत असतील आणि सगळं मार्गदर्शन जे अप टू डेट आणि जे ओरिजिनल आहे तेच, म्हणजे अजिबात इकडे-तिकडे काय नाही. जसं की काल फडणवीस यांनी सांगितलं होतं, की जे काही इन्फॉर्मेशन आले, जे पेपरला न्यूज आले, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं नवीन पोलीस भरतीचा काही मॅटर नसता काही अकॅडमीवाले, काही युट्यूब चॅनलवाल्यांनी चालू केले, की भरती होणार, असं आलंय, तसं आलंय, सांगलीमध्ये कार्यक्रम झाला. पण तो कार्यक्रम कसला होता, कशाचा कार्यक्रम होता तो आणि त्याच्यामध्ये काय सांगितले हे सांगायचं राहिलं. म्हणजे असा विषय टोटली वेगळा आहे, लक्षात ठेवायचं. सो आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय, की लवकर तुम्ही एक पोस्ट घेऊन बाकी सगळ्या ठिकाणी न जाता तुम्हाला एक पोस्ट घेऊन तुमच्या आयुष्याचं जी काही भाकर आहे ती मिळवून इतरांना सुद्धा अर्धी चतुर का होईना पण देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपलं जर मार्गदर्शन आवडलं असेल तर आपल्या ह्या हक्काच्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी आपल्या नवीन या पोलीस भरतीसाठी आणि त्याच पद्धतीने ज्यांना जॉईनिंग आहे त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना ट्रेनिंग सेक्शनसाठी सुद्धा शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.